सर्वेश्वरा, मी काय करू आता तूच सांग. जेवढा सगळं सुरळीत होऊची वाट बघते तेवढंच सगळं विस्कटत चालला. नाही, आता हे थांबून चालणारच नाही. मी मका तिकडे जाऊच लागत. सर्वेश्वरा, सगळं सांभाळून घे रे बाबा. खय चाललास? अगो, काय विचारताय मी? खय जातस? हयच जात होते. हय? हय कुठे? सोना देऊ. अगो, सोना देव लोक पण घरात येतील. आय नेहमी म्हणता ना, तुझं कौतुक करता, घरातली लक्ष्मी आ म्हणन. हा, मग सणासुदीच्या दिवशी घरातली लक्ष्मी घरात नको? हा, अगो मी काय परका, मी काय करतला? लोका घरात येली तर मी काय सांगू? हा, घरची सून बाहेर भटकता, मी देताय चाय असं सांगू? काय गो? नाही नाही, मी लगेच येते. लगेचच यायचा तर मग जायचंच कशाला? अगो, आणि मंजू पण घरात नाया. बंधू तेका आणि डुबुक घेऊन बाहेर गेलेला. आय पण देवळात गेली आहे. दादा आणि श्रीनू त्या स्पर्धेत गेलेला. आणि हा, तुझी भाची, त्याचं काय? हा, त्याचा काय? ती निश्चित घेऊन खय गेला ते तुकाच माहित. आणि तू पण बाहेर चाललीस. मी करताय राखण घराची. आ, आणि येणाऱ्या जाणाऱ्यांका काय तर सांगतय. पण यामुळे खोतांका लोक काय बोलतील ते कळता ना तुका? लोकांचं जाऊ दे गो. अगो, आय कळला की घरातली सून दसरा सोडून बाहेर फिरता तर काय होईल? आ, आणि स्वयंपाकाचा पण करूचा ना. बघ बाय, नाही म्हणजे जायचं तर जा, थांबायचं तर थांब. नाही तर म्हणशील नणंद जाच करता म्हणन आणि मग दादा माका चोरडीत. हिचं काय आहे एवढं बाहेर? हा, या वेळेला इका बाहेर जायचा. पाहुणीन काय नवीन भानगड तर नाही ना केलेला? निशी तिकडेच बॅडमिंटन खेळता. दादा मामा, काय झालं? ते माझं पाकिट सापडत नाहीये कुठे. अरे घरी विसरला असशील, डाव्या हाताने कुठे ठेवलं असशील. चल घरी गेल्या बघूया. नाही नाही नाही, मला आठवतं मी घेतलं होतं. मला आठवतं मी आताच कुठे सापडत नाहीये. अरे यांना मी शब्द दिलाय वेळेत पोचतो म्हणून. काय रे, जरा सांभाळून ठेवायचं ना. बरं चल चल, वेळ नको करू, शोध पटकन चल. ओ गॉड, यांना प्लीज इथेच थांबव. निशिला तिचा गेम खेळू दे.
दादा मामा ते मागाशी नाही का आपण ते पेट्रोल पंपावर गेलो होतो, मला वाटतं पाकिट तिकडेच पडलं असणार. अरे काय रे, जरा लक्ष द्यायचं ना. त्यांना शब्द दिला होता ना वेळेत येतो म्हणून. अंतिम सामना बघायचा आपल्याला. मी काय म्हणतो, आपण परत जाऊन एकदा बघून येऊया ना. म्हणजे कुठे परत माघार एवढं लांब? हा शिनू तू एक काम कर, तू पंपावर जा आणि बघ. तोपर्यंत मी आज. ओके चल चल. नाही नाही मम्मी चल ना. मी शिनू अरे हे बघ, हे ना, हे पाकिट तुझंच आहे ना? हो हो सापडलं. अरे पण इकडे कसं आलं? आपण त्याच्या पुढे गेलो पण ना अजून. थँक्यू. ओवी, निशी, ओवी, ओवी, ओवी मी जिंकले. दादा नो. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. थांबा, विजयादशमीच्या शुभेच्छा. हे घ्या. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. बधाई. तुम्हालाही शुभेच्छा. हो हो. माफ करा, आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. काही हरकत नाही, तुम्ही आलात आम्हाला खूप बरं वाटलं. चला. वा 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 वा, खूपच खूपच छान कार्यक्रम झालेला आहे आणि सगळ्यांनी आता लक्ष द्या. या कार्यक्रमाचे क्रीडोत्सवाचे प्रमुख पाहुणे रघुनाथ दादा खोत यांचं आगमन झालेलं आहे. चल आपण घरी जाऊ. सॉरी, मला माहित होतं तुझे बाबा इथे येणार. म्हणजे ते चीफ गेस्ट म्हणून येणार आहेत हे मला माहित होतं. मग तू आधी का नाही सांगितलं सोबी? निशी, तुझी आत्ता ही अवस्था झाली आहे ना, ती आधीच झाली असती आणि तू न खेळता गेली असतीस. निशी, तुला स्वतःला कळलं नसतं तू किती छान खेळू शकतेस. पण मी खेळते हे जर दादांना कळलं ना तर तुला नाही माहित काय होईल ते. माहितीये निशी, ते तुझ्यावर रागवतील, तू त्यांच्याशी खोटं बोलली म्हणून त्यांना वाईट वाटेल. पण आता मागे फिरता येणार नाही आणि तसंही विनरचं नाव अनाऊन्स झाल्यावर त्यांना कळणारच आहे. इथे आले, मला यायलाच नाही पाहिजे होतं. तू चला पण जाऊ. असं रडण्यात, असं पळून जाण्यात काही अर्थ नाहीये, काहीच पॉइंट नाहीये. हे बघ, तुला कधी ना कधी याला सामोरं जावंच लागलं असतं ना. आणि तू एवढं सगळं करून इथे आलीस, खेळलीस, जिंकलीस
आणि एवढं करून तू बक्षीस नाही घेतलंस तर काय अर्थ आहे या सगळ्याला? हे बघ, मला नाही माहित, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. हे बक्षीस तू स्वतः घ्यायचंयस, मग जे होईल ते होईल. निशी प्लीज, मी आहे ना. चल माझ्या मागे उठ. काय करतोय? एक मिनिट हा, मी तुझ्याशी बोलत नाहीये. निशी, तू मूर्ख आहेस का? तू असं कसं वागू शकतेस? हे बघ, आम्हाला माहित नव्हतं तुझे दादा मामा इथे येणार आहेत. ते आल्यावर आम्हाला कळलं आणि मी तुला त्याचसाठी फोन करत होते, पण तू नीट बोलशील तर ना. मी तरीही तुम्ही इथे का आलात? निशी, दादा मामा इथे आला नसताना तरी तू इथे यायला नको हवं होतं. तू घरी जा. एक मिनिट, तिला घरी जायला का सांगतोस? अरे जिंकली आहे ती आणि तिच्या हाताने बक्षीस घेणार. ओके? अरे निशी, हे बघ, तू, मला माहितीये तुला खेळायला खूप आवडतं, तू खूप छान खेळतेस. तू या स्पर्धेत भाग घेतलास म्हणजे तूच जिंकणार. पण निशी, आता या कौतुकापेक्षा, या खेळापेक्षा ना परिणामांचा विचार करायला हवा. निशी, मी काळजीपोटी सांगतोय. रेणू, मला माहितीये माझं चुकलंय, मला माफ कर, पण तू मला आत्ता वाचव. काहीतरी कर ना. ठीक आहे, प्लीज थांब थांब थांब. मी बघतो काहीतरी. हा हा, मी बघ. रघुनाथ दादा खोत हे आज बक्षीस वितरणासाठी आले. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि विजेत्यांचं नशीब की रघुनाथ दादा खोत यांच्या हस्ते त्यांना बक्षीस मिळणार. मी रघुनाथ दादा खोत यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. सगळ्यात आधी सगळ्या स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन. नांगर धरणाऱ्या या हातांना बक्षीस देण्याचा मान मिळाला यासाठी सगळ्यात आधी मी आयोजकांचे खरंच खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आज जे खेळाडू विजेते असतील त्यांना फक्त माझं एकच सांगणार की खेळामध्ये प्रावीण्य मिळवा, भरपूर खेळा. त्या खेळासाठी उत्तम प्रशिक्षण घ्यावं लागलं तर ते अवश्य घ्या. आपल्या आई वडिलांची, आपल्या गावाची, आपल्या जिल्ह्याची आणि राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मान जगासमोर अभिमानाने उंचवा. निशी, ऐकतेस ना तुझे बाबा काय म्हणतात? अजून एक महत्त्वाची गोष्ट, आजच्या या विजयाने हुरून जाऊ नका. आपल्या मातीशी असलेले आपले संबंध आणि आपले संस्कार विसरू नका. आपल्या देशाची संस्कृती, आपले संस्कार आणि इथली माती याच्या मर्यादा ओळखून वागा. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा अभिनंदन आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद रघुनाथ दादा खोत. तर आता वळूया बक्षीस समारंभाकडे. रेणू कुठे? निशी, डोंट वरी, तो बोलला ना तो काहीतरी करेल. येईल तो. तुझा एवढा विश्वास त्याच्यावर? ओळखते मी माणसांना, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही कळतं मला. हो, पण त्याला हे लगेच जाऊन सांगू नको. हो ग बाबा, नाही सांगणार. तर आता वळूया बॅडमिंटनच्या पारितोषिकांकडे. निशी, तू तुला जावं लागेल प्लीज. निशी, को को को, तिच्या मागे जा, तिच्या मागे. को को को. मी पुन्हा रघुनाथ दादा खोत यांना विनंती करतो. श्रीनू कुठे गेलाय? आला का नाही अजून? मलाच काहीतरी करावं लागेल.
बॅडमिंटन स्पर्धेतील तृतीय पारितोषिक आहे मधुरा घाडी. अभिनंदन. पुढील पारितोषिक द्वितीय पारितोषिक आहे वनिता दळवी. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. आई जानकाई महिला विशेष हौशी बॅडमिंटन स्पर्धेची विजेती आहे विजेती आहे अरे काय झालं? अरे बघ ना. हा असं असं कसं झालं? ए काय झालं बघ ना. दादा मामा. हा आता गुरुसाहेब एक विनंती आहे. आम्हाला ताबडतोब निघावं लागेल. दादा एक बक्षीस दिलं असतं तर विजेत्यांना बरं वाटलं असतं. मी खरं तर त्यासाठी थांबलो होतो. अचानक लाईट गेली पण आम्हाला निघावं लागेल. खरंच आमची खूप अडचण आहे. म्हणजे माझं जाणं तिकडे खूप आवश्यक आहे. प्लीज समजून घ्या प्लीज. हां अरे काय झालं पण लाईट असं कसं गेलं लाईट? हा हो जा आता लवकर जा बघा काय झालं तिकडे. जातो. हे कोणी बंद केलं? अरे रे हो काय गडबड करतोयस? काय कळलं का रे तुला कोणा? नाही मला नाही माहित. दादा मामा आपण निघून आपल्याला उशीर होतो. चला आपल्या कार्यक्रमाला आपण पुन्हा सुरुवात करूया. त्याआधी काही अपरिहार्य कारणाने रघुनाथ दादा खोत आपले आजचे प्रमुख पाहुणे होते यांना जायला लागलेलं आहे. आपण पुढील पारितोषिक समारंभाला सुरुवात करूया. तर आई जानकाई महिला विशेष बॅडमिंटन स्पर्धेची विजेती आहे निशिगंधा खोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे निशिगंधा खोत हिच्यासाठी. अभिनंदन.
ही बघ ट्रॉफी. कसं वाटतंय स्वतः बक्षीस घेऊन? लाईट तू ऑफ केला होतास ना? तर काय करायचं, तुमच्या इंडियात ना लोड शेडिंग खूप आहे बाबा. नाही त्या वेळेत लाईट जातात. अच्छा, पण आता लाईट योग्य वेळेवर गेली ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आता नेक्स्ट टाइम फुगडी कॉम्पिटिशन साठी रेडी राहा. ओके? ओवी बहीण आहे ती माझी आणि आय एम प्राऊड ऑफ हर. निशिगंधा खोत, हिप